नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमएच सेट परीक्षा पेपर 1 या जून महिन्यामध्ये येणाऱ्या सेट परीक्षेच्या पहिल्या पेपरचे आपण तयारी करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण जुन्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या अनुषंगाने प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत आणि त्याचा अभ्यास आपण करणार आहोत। यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि त्या 30 प्रश्नांचा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला साधारणपणे सेट परीक्षा पेपर 1 चा अंदाज येणार आहे। तर चला तर मग आपण आज येणाऱ्या सेट परीक्षेच्या अनुषंगाने 30 प्रश्नांची संपूर्ण तयारी करूयात। खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत? विधान 1, काही प्राणी बुद्धिवान आहेत। विधान 2, माकडे बुद्धिवान प्राणी आहेत। निष्कर्ष 1, सर्व माकडे बुद्धिवान आहेत। निष्कर्ष 2, घोडे बुद्धिवान आहेत। तर याच्यामध्ये संकेत काय येणार आहे? पर्याय आहेत ए फक्त 1, बी 2 फक्त, सी 1 आणि 2 दोन्ही आणि डी 1 किंवा 2 दोन्ही पैकी नाही। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त। म्हणजे यामध्ये विधान 1 दिलेला आहे की काही प्राणी बुद्धिवान आहेत, विधान 2 माकडे बुद्धिवान प्राणी आहेत आणि निष्कर्षामध्ये असं म्हटलंय की सर्व माकडे बुद्धिवान आहेत आणि घोडे बुद्धिवान आहेत। म्हणून यामध्ये फक्त निष्कर्ष 1 हा बरोबर आहे, कारण सर्व माकडे बुद्धिवान आहेत। कारण विधानामध्ये असं म्हटलेलं आहे की माकडे बुद्धिवान प्राणी आहेत आणि घोड्यांचा उल्लेख नाही, घोडे बुद्धिवान प्राणी आहेत हा निष्कर्ष 2 आहे। म्हणून फक्त निष्कर्ष 1 हा बरोबर आहे, कारण विधान क्रमांक 2 मध्ये असं म्हटलेलं आहे की माकडे बुद्धिवान प्राणी आहेत, म्हणून सर्व माकडे बुद्धिवान आहेत हा पर्याय निष्कर्ष क्रमांक 1 बरोबर आहे। म्हणून फक्त 1 हे उत्तर बरोबर आहे। TRAI या शब्दाचा योग्य अध्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? पर्याय ए टेलिव्हिजन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, बी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, सी टेली सर्व्हिसेस रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आणि डी टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, TRAI या शब्दाचा योग्य विस्तार पर्याय क्रमांक बी। भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला? पर्याय ए 2005, पर्याय बी 1980, सी 2000 आणि डी 1990। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2000। म्हणजेच भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा हा 2000 साली अंमलात आला। भारतातील पहिल्या परमसंगणकाच्या विकासात कोणी महत्वाची भूमिका बजावली? पर्याय ए APJ अब्दुल कलाम, बी अनिल काकोडकर, सी रघुनाथ माशेलकर आणि डी विजय भटकर। आता हे संगणकाच्या संदर्भातला प्रश्न असल्यामुळं पर्याय क्रमांक डी विजय भटकर हे संगणकाशी संबंधित असले आहेत आणि भारतातील पहिल्या परमसंगणकाच्या विकासात विजय भटकर यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे। म्हणून पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे। महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केलेले आहे? ए पवित्र, बी सरल, सी सारथी आणि डी शालार्थ। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सरल। महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती सरल या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केलेले आहे। पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही? पर्याय ए शेतातील कचरा, बी रासायनिक कचरा, सी पेंट आणि डी बॅटरीज।
बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 शेतातील कचरा. शेतातील कचरा हा हानिकारक प्रकारामध्ये समाविष्ट होत नाही, कारण त्यामध्ये कोणतेही केमिकल्स किंवा घातक वस्तू नाही. त्याच्यामुळे शेतातील कचरा हा हानिकारक मध्ये समाविष्ट होत नाही. सन 1992 मध्ये टिंबटिंब येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकासासंबंधीची परिषद भरली होती. ए रिओ डी जानेरो, बी स्टॉकहोम, सी पॅरिस आणि डी जोहान्सबर्ग. सन 1992 मध्ये रिओ डी जानेरो येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकासासंबंधीची परिषद भरली होती, म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. डोंगरी भागात दरडी कोसळणे हे संकट नेहमीचेच असण्याचे कारण ए वृक्षांचा ऱ्हास, बी मातीचा ऱ्हास, सी डोंगर कडा कापणे आणि वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व. डोंगरी भागामध्ये दरडी कोसळणे संकट वृक्षांच्या ऱ्हासामुळे होतं. मातीचा ऱ्हास झाल्यामुळे, डोंगर कडा कापल्यामुळे किंवा डोंगर कोसळल्यामुळे दरडी कोसळणे हे संकट निर्माण होतं आणि म्हणून सर्व पर्याय बरोबर आहेत. उच्च शिक्षणामध्ये UGCची प्रमुख भूमिका टिंबटिंब आहे. ए संपूर्ण भारतामध्ये विद्यापीठे सुरू करणे, बी विद्यापीठांचे प्रमाणीकरण करणे, सी विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणे आणि डी विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे. म्हणजेच उच्च शिक्षणामध्ये UGCची प्रमुख भूमिका आहे विद्यापीठांना वित्त म्हणजे पैशाचा पुरवठा करणे. वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला टिंबटिंब इतके वर्ष गुरुकुलात अध्ययन करावे लागत असे. पर्याय ए 12 वर्ष, बी 24 वर्ष, सी 6 वर्ष आणि डी 8 वर्ष. तर बरोबर उत्तर आहे 12 वर्ष. 12 वर्ष म्हणजे एक तप. वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला 12 वर्ष इतकी गुरुकुलामध्ये अध्ययन करावं लागत असे, तरच त्याला वसू ही पदवी मिळत असे. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विद्यापीठ शिक्षण आयोगाने विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये परीक्षेचा कालावधी सोडून टिंबटिंब इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केलेली आहे. ए 180, बी 200, सी 220 आणि डी 240. विद्यापीठ शिक्षण आयोगाने विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षेचा कालावधी सोडून 180 दिवस इतके कामाचे असावेत अशी शिफारस केलेली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ए 180 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे विद्यापीठ आणि महाविद्यालयांना परीक्षेचा कालावधी सोडून कामाचे दिवस हे 180 भरले पाहिजेत अशी शिफारस केलेली आहे. शिक्षकाने टिंबटिंब ओळखून अध्यापन केले पाहिजे. 1 विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, बी विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, सी पालकांची आर्थिक स्थिती आणि डी पालकांमधील व्यक्तिभेद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून अध्यापन केले पाहिजे. याचा अर्थ विद्यार्थी काही सर्व विद्यार्थी एकाच बुद्धिमत्तेचे किंवा एकाच क्षमतेचे ग्रहण करणारे असे नसतात, म्हणून त्यांच्यामध्ये व्यक्तिभेद असतो. एक विद्यार्थी दुसऱ्यासारखा नसतो, म्हणून त्यांच्यामधील तो भेद लक्षात घेऊन शिक्षकाने अध्यापन केलं पाहिजे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. स्वयंप्रभा हे उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीच्या टिंबटिंब चॅनल्सचा समूह आहे. ए 32 DTH, बी 24 DHT, सी 7 THD आणि डी 12 TDH. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 32 DTH. स्वयंप्रभा हे उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीच्या 32 DTH चॅनल्सचा समूह आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए.
सॉक्रेटिसने सत्यशोधनाची टिंबटिंब पद्धती दिली. ए. प्रायोगिक, बी. निरीक्षण, सी. चिकित्सा आणि डी. संवाद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. संवाद. सॉक्रेटिसने सत्यशोधनाची संवाद ही पद्धती दिलेली आहे. प्रायोगिक संशोधनाचा हेतू टिंबटिंब हा असतो. ए. चलांमधील संबंध प्रस्थापित करणे, बी. चलांचे वर्णन करणे, सी. सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करणे आणि डी. प्रघात विश्लेषणाचा अभ्यास करणे. सी. सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करणे. प्रायोगिक संशोधनाचा हेतू सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करणं हे असतो. संप्रेषण चक्राचे प्रेषक, संदेश, ग्राहक व टिंबटिंब हे घटक आहेत. ए. गोंधळ, बी. माध्यम, अडथळे आणि डी. प्रत्याभरण. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. माध्यम. संप्रेषण चक्राचे प्रेषक, संदेश, ग्राहक आणि माध्यम हे घटक आहेत. प्रेषक, संदेश, ग्राहक. प्रेषक जो पाठवणारा, संदेश तो जो संदेश पाठवायचा आहे तो, ग्राहक ज्याला संदेश मिळणार आहे तो आणि माध्यम ज्या माध्यमाच्या द्वारे हे पाठवणार आहे. त्यामुळे माध्यम हा घटक खूपच महत्वाचा आहे, तरच पुढे संप्रेषण चक्र पूर्ण होऊ शकतं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर टिंबटिंबवर भर देतात. ग्राहकाच्या वर्तन बदलावर, संदेशावर, अवबोधावर आणि प्रेषकावर. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए. ग्राहकाच्या वर्तन बदलावर. संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर ग्राहकाच्या वर्तन बदलावर भर देतात. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकीकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण टिंबटिंब प्रकारचे असते. अंतर्गत, बी. बहिस्थ, सी. ऊर्ध्वगामी आणि डी. अधोगामी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अंतर्गत. कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकीकरण सर्व सदस्यांमध्ये म्हणजे त्या ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये त्या आस्थापनेमध्ये जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा केलं जातं तेव्हा त्या संप्रेषणाला अंतर्गत संप्रेषण असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. प्रेषक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक टिंबटिंबवर परिणाम करू शकतो. ए. संदेश, बी. माध्यम, सी. संप्रेषणाची परिणामकारकता आणि डी. प्रत्याभरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. संप्रेषणाची परिणामकारकता. प्रेषक आणि ग्राहक म्हणजे पाठवणारा आणि घेणारा यांच्यातील सांस्कृतिक फरक संप्रेषणाची परिणामकारकता यावर परिणाम करू शकतो. म्हणजे संप्रेषण म्हणजे माहिती पोहोचवण्याची सांस्कृतिक जर फरक असेल दोघांच्या मध्ये तर त्यांना जी माहिती पाठवायची आहे ती तेवढ्या परिणामकारकपणे पाठवता येणार नाही. म्हणून प्रेषक आणि ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक हा संप्रेषणाची परिणामकारकता दाखवतो. पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे की जी आदितीच्या पुढे आहे. रेहाना आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे. तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम बरोबर आहे? ए. आदिती, शोभा, राणी, रेहाना. बी. शोभा, आदिती, रेहाना, राणी. सी. शोभा, रेहाना, आदिती, राणी. डी. राणी, शोभा, रेहाना, आदिती. आता पळण्याच्या शर्यतीमध्ये राणी शोभाच्या मागे आहे. राणी शोभाच्या मागे आहे आणि आदितीच्या पुढे आहे. म्हणजे राणी शोभा आणि आदितीच्या मध्ये आहे. रेहाना आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे. तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम बरोबर आहे? तर शोभा, आदिती, रेहाना आणि राणी हा क्रम बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. राणी शोभाच्या मागे आहे की जी आदितीच्या पुढे आहे. रेहाना आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे. त्यामुळे शोभा आधी असणार, मग आदिती, रेहाना आणि राणी. पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे.
पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखविणाऱ्या रीतीने मांडा. 1 खिडक्या, 2 भिंती, 3 फरशी, 4 पाया, 5 छत आणि 6 खोली. पर्याय बघूयात. 3 2 4 1 6 5. पर्याय 2 2 3 1 4 5 6. पर्याय सी 4 2 1 5 3 6. पर्याय डी 4 3 2 1 6. आता इथं तार्किक, अर्थपूर्ण आणि तार्किक पद्धतीने योग्य क्रम लावायचा आहे. तर खिडक्या, भिंती, फरशी, पाया, छत, खोली म्हणजे हे घराशी संबंधीमध्ये किंवा खोलीशी संबंधित या सर्व वस्तू आहेत. तर जेव्हा घराचं बांधकाम आपण करतो त्यावेळेला सुरुवातीला पाया असतो आपण, म्हणून पहिल्यांदा पाया येईल, त्यानंतर भिंती येतील, त्यानंतर खिडकी येईल, मग छत येईल, मग फरशी येईल आणि मग खोली तयार होईल. मग हा क्रम पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. पाया म्हणजे 4, भिंती 2, खिडकी 1, छत 5, फरशी 3 आणि संपूर्ण तयार खोली 6. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे? ए टंकलेखन, बी हनीकोड, सी युनिकोड आणि डी मल्टीमीडिया. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी युनिकोड. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी युनिकोड ही गोष्ट सर्वात उपयोगी आहे. पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे? ए पेटीएम, बी भीम, तेज आणि डी मोबिक्विक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेज. तेज हे गुगलशी संबंधित डिजिटल पेमेंट ॲप आहे जे 2018 मध्ये डेव्हलप केलेलं होतं. आणि बाकीचे जे पेटीएम, भीम आणि मोबिक्विक वगैरे आहेत हे पेमेंट ॲप आहेत, परंतु ते गुगलशी संबंधित नाहीत. गुगलशी संबंधित असणारे एकच ॲप आहे जे म्हणजे तेज. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? ए ई शोधगंगा, बी ई शोधगंगा सिंधू, सी ई शोध यमुना आणि डी ई शोध सरस्वती. बरोबर उत्तर आहे ई शोध सिंधू. उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय हा ई शोध सिंधू या डिजिटल योजनेशी संबंधित आहे. क्योटो प्रोटोकॉल हा टिंबटिंब संबंधी आहे. ए जैवविविधते संधारण, बी ओझोन संरक्षण, सी वन्य प्राणी संरक्षण आणि डी वैश्विक वातावरण बदल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वैश्विक वातावरण बदल. क्योटो प्रोटोकॉल हा वैश्विक वातावरण बदलाशी संबंधित आहे. म्हणजे जे आता सध्या जगाचं तापमान बदलत आहे किंवा ओझोनचा थर कमी होत आहे आणि ऊन जास्त वाढत आहे, तर तो म्हणजे क्योटो प्रोटोकॉल आणि तो वैश्विक वातावरण बदलाशी संबंधित आहे. मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था टिंबटिंब या नावाने ओळखल्या जात. ए मक्तब, बी मदरसा, सी खासकाई आणि डी अरबी स्कूल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मदरसा. मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था या मदरसा या नावाने ओळखल्या जात. टिंबटिंब यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. म्हणजेच कोणाकडून मिळालेलं वर्गाचं अध्यापन केलेलं प्रत्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचं आहे. ए विद्यार्थी आणि ग्रंथपाल, बी शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल, सी विद्यार्थी आणि पालक, डी विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विद्यार्थी आणि पालक. विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून मिळालेलं वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. म्हणजे विद्यार्थ्यांना किती समजलं आणि त्यांच्या पालकांनी किती प्रमाणात
सहमती दर्शवली की त्यांचं जे अध्यापन आहे ते योग्य प्रकारचं आहे. हे जे शिक्षकांना मिळालेलं प्रत्याभरण असतं अध्यापनाबाबतचं ते सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणून पर्याय क्रमांक सी विद्यार्थी आणि पालक हा पर्याय बरोबर आहे. अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंबटिंब मूल्यमापनाद्वारे केले जाते. ए नैदानिक, बी स्थान निश्चिती, सी आकारिक आणि डी साकारिक. अध्यापन प्रक्रियेचे नियमन आकारिक मूल्यमापनाद्वारे केले जाते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन माध्यम टिंबटिंब हे असेल. ए संपादन कसोटी, बी नैदानिक कसोटी, सी प्रमाणित कसोटी आणि डी उत्तर कसोटी. नैदानिक कसोटी बी हा पर्याय बरोबर आहे. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठी नैदानिक कसोटी माहिती संकलन माध्यम उपयोगी आहे. जर LONQ याचे रूपांतर JMLO असे होत असेल तर त्याच तत्वांच्या आधारे GDJM यासाठी कोणता पर्याय असेल. ए EBHK, बी ECIL, सी EHIK आणि डी ECHK. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए EBHK. आता सर्वप्रथम आपण इथं ABCD पूर्णपणे लिहून घ्यायची आहे आणि L साठी जर जे असेल तर तो किती अक्षर सोडून मागे यायचं आहे ते पाहायचं. त्यानंतर O साठी जर M असेल तर ते किती अक्षर सोडून पुढे आहे किंवा मागे आहे ते पाहायचं. L साठी जर N असेल किंवा N साठी जर L असेल तर ते किती अक्षरांमध्ये सोडून आहे आणि Q साठी जर O असेल तर ती किती अक्षर सोडून आहेत हे आधी तपासून घ्यायचं आणि त्यानंतर L आणि J मध्ये जेवढी अक्षर मध्ये असतील तेवढंच G आणि किती अक्षर सोडून येते 2 अक्षर असतील तर ती सोडून किती अक्षरावरती येते तर E F G. तर त्यासाठी सर्व अक्षरांच्या बरोबर ज्याप्रमाणे LONQ आणि JMLO यामध्ये 2 अक्षर 3 अक्षर मागे किंवा पुढे गेलेलं असेल त्याच पद्धतीनं GDJM मध्ये सुद्धा सेम अंतरावरती तेवढीच उलट आणि सुलट अक्षरांचा फरक करायचा आहे आणि तसं करून उत्तर येत आहे A EBHK. म्हणून पर्याय क्रमांक ए हा उत्तर बरोबर आहे. पुढील पैकी कोणता पर्याय दिलेल्या विधानाचे बरोबर वर्णन करतो. विधान 1 सर्व प्राणी मर्त्य आहेत. मनुष्य एक प्राणी आहे म्हणून प्रत्येक मनुष्य मर्त्य आहे. हे विधान टिंबटिंब प्रमाणाचे आहे. ए प्रत्यक्ष, बी अनुमान, सी उपमान आणि डी अर्थापत्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अर्थापत्ती. म्हणजे विधान आहे सर्व प्राणी मर्त आहेत. त्यामध्ये असं दिलेलं आहे की मनुष्य एक प्राणी आहे आणि म्हणून प्रत्येक मनुष्य मर्त्य आहे. तर हे अर्थापत्ती म्हणजे अर्थ लागणार असं हे विधान अर्थापत्तीप्रमाणे आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आपले येणाऱ्या जून महिन्याच्या 15 तारखेच्या परीक्षेच्या अनुषंगाने सेट परीक्षेचे हे काही प्रश्न आहेत की जे मागील प्रश्नपत्रिकांच्या आधारे आपण इथं घेतलेले आहेत.